नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर. आणि मित्रांनो, सर्वात आधी आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्यांचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागेल. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्यांचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे भन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स लिमिटेड. आणि या कंपनीने ₹1 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 नोव्हेंबर आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, जर आपल्याला भन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स लिमिटेड या कंपनीच्या इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर या कंपनीचे शेअर आपल्याला 4 नोव्हेंबर या तारखेच्या आधी खरेदी करावे लागेल. म्हणजे 3 नोव्हेंबरला खरेदी करावे लागेल किंवा ज्यांनी याच्या पहिले या कंपनीचे शेअर खरेदी केले असेल त्यांनाच या कंपनीच्या ₹1 इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट मिळेल. तसेच मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडने ₹10.25 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 नोव्हेंबर 2025. तसेच हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ₹2.75 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 नोव्हेंबर 2025. तसेच मॅझगॉन शिपबिल्डर्स लिमिटेडने ₹6 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ₹1 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 नोव्हेंबर 2025. तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹5 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 6 नोव्हेंबर 2025. तसेच निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडने ₹9 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 6 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेडने 40 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 6 नोव्हेंबर 2025. तसेच TD पॉवर सिस्टम्स लिमिटेडने ₹1 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 6 नोव्हेंबर 2025. तसेच बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडने ₹4 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹7.5 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, कॅम्स म्हणजे कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने ₹14 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच डाबर इंडिया लिमिटेडने ₹2.75 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडने ₹5 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने ₹19 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, डॉक्टर लालपथ लॅब्स लिमिटेडने ₹7 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे
आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच मनप्पुरम फायनान्स लिमिटेडने 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडने 6.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच NTPC लिमिटेडने 2 रुपये 75 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो RR कॅबेल लिमिटेडने 4 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच सनोफी इंडिया लिमिटेडने 75 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तसेच श्रीराम फायनान्स लिमिटेडने 4 रुपये 80 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. तर मित्रांनो आतापर्यंत आपण अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्यांचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागेल. आणि मित्रांनो आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो अजंठा फार्मा ही कंपनी 3 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो ऑरिनफ्रो ही कंपनी सुद्धा 3 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो गॉडफ्रे फिलिप्स ही कंपनी 3 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो जर आपण पुढे बघितले तर सरकारी कंपनी पॉवर ग्रिड ही कंपनी 3 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चंबल फर्टिलायझर ही कंपनी 4 नोव्हेंबर 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड ही कंपनी सुद्धा 4 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो नुआमा वेल्थ ही कंपनी सुद्धा 4 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड सोबत स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो ॲस्ट्रल 5 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो सारेगामा ही कंपनी 5 नोव्हेंबरला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो अजमेरा रिअल्टी ही कंपनी 6 नोव्हेंबरला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. आणि नंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.